नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या BEd महाविद्यालयातील BEdच्या थर्ड सेमिस्टरला जो असेसमेंट ऑफ लर्निंग अध्ययनासाठीचे मूल्यांकन नावाचा विषय, त्या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। आपल्यापुढे ही मी दुसरी प्रश्नपत्रिका सादर करीत आहे। या अगोदर या विषयाचा एक पेपर सादर केलेला आहे। चला तर पाहूया असेसमेंट ऑफ लर्निंग अध्ययनासाठीचे मूल्यांकन ह्या विषयाची दुसरी नमुना प्रश्नपत्रिका। तर आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला दिलेली माहिती त्या ठिकाणी वाचून घेणं गरजेचं आहे। फैकल्टी ऑफ एजुकेशन, BEd सेकंड ईयर, थर्ड सेमिस्टर, कोर कोर्स, BEd CC 302 असेसमेंट ऑफ लर्निंग, BEd CC 302 अध्ययनासाठीचे मूल्यांकन, CBCS पॅटर्न, मॅक्झिमम मार्क्स 75 आणि टाईम ड्युरेशन असणार आहे 3 आवर्स। तर सुरुवातीला सूचना दिलेल्या असतात। सूचना अशा आहेत: नोट बी, फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी, सेकंड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2, थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2। मराठीमध्ये सूचना अशा आहेत: प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य, दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा, आणि तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे। पहिला जो प्रश्न असतो तो टिपांवरचा असतो, शॉर्ट टिप्स, शॉर्ट नोट्स। क्वेश्चन नंबर 1, राईट शॉर्ट नोट्स ऑन फॉलोइंग आणि 3 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। 3 म्हटल्यानंतर प्रत्येक टिपेला 5 मार्क त्या ठिकाणी आहेत। साधारणपणे टिप ही 500 ते 600 शब्दांमध्ये किंवा 1 ते 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे। कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हिस्टोग्राम, सेकंड ऑब्जेक्टिव्स इन अफेक्टिव्ह डोमेन, थर्ड ओपन बुक एक्झामिनेशन, फोर्थ टाइप्स ऑफ फीडबॅक्स आणि फिफ्थ डिस्क्रिमिनेशन पॉवर ऑफ द टेस्ट। मराठीमध्ये भाषांतर असे पहा: खाली दिलेल्या टिपा थोडक्यातल्या कोणत्याही 3 वर स्तंभालेखाची वैशिष्ट्ये। पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टे, तिसरा मुक्त पुस्तक परीक्षा, चौथा प्रत्याभरणांचे प्रकार आणि 5वा कसोटीची भेदभाव क्षमता। तर ह्या टिपा साधारणपणे 1.5 ते 2 पेज लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 निबंधवजा प्रश्न, व्हॉट आर द व्हेरियस इव्हॅल्युएशन टेक्निक्स, राईट डाऊन इन्फॉर्मेशन ऑफ रेटिंग स्केल अँड चेकलिस्ट विथ प्रॉपर एक्झाम्पल्स। 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे। विविध प्रकारची मूल्यमापन तंत्रे कोणती, पदनिश्चयन श्रेणी व पडताळा सूची यांची माहिती योग्य उदाहरणांशी लिहा, असा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये मूल्यमापन तंत्र कोणती कोणती ती द्यायची आहेत आणि जी पदनिश्चयन श्रेणी आणि पडताळा सूची आहे यांची माहिती उदाहरणासहित त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायची। त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो सांख्यिकीवरचा आहे। या पेपरमधील 4थे युनिट हे सांख्यिकी संदर्भातील असणार आहे आणि त्याच्यामुळे त्या सांख्यिकीवर सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले जातील। गणितावरचा हा प्रश्न, संख्याशास्त्रावरचा क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3, फाइंड मोड ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, खालील वारंवारिता विभाजनावरून बहुलक काढा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। इथे वर्गांतरे म्हणजे क्लास इंटरवल आणि वारंवारिता फ्रिक्वेन्सी दिलेली आहे। 75 ते 79 फ्रिक्वेन्सी 2, 70 ते 74 फ्रिक्वेन्सी 4, 65 ते 69 फ्रिक्वेन्सी 7, 60 ते 64 फ्रिक्वेन्सी 11, 55 ते 59 फ्रिक्वेन्सी 7, 50 ते 54 फ्रिक्वेन्सी 5, 45 ते 49 फ्रिक्वेन्सी 3, 40 ते 44 फ्रिक्वेन्सी 2, 35 ते 39 फ्रिक्वेन्सी 1। तर अशा पद्धतीने तुम्हाला गणिताचं उदाहरण दिलं जाईल आणि तुम्हाला यामध्ये तुमचं कॅल्क्युलेटर वापरण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली असते। आलेख पेपर आणि कॅल्क्युलेटर त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येतो, पण आलेख पेपरवर त्या ठिकाणी
त्या परीक्षा केंद्राचा स्टॅम्प असणं गरजेचं आहे. आलेख पेपर तुम्हाला परीक्षा केंद्राकडून पुरवला जाऊ शकतो. त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय? व्हॉट आर द क्रायटेरियाज ऑफ गुड लर्निंग एक्सपिरियन्सेस डिस्कस इन डिटेल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. चांगल्या अध्ययन अनुभूतींचे निकष कोणते? विस्ताराने चर्चा करा. तर ह्या ठिकाणी दुसरा, तिसरा, चौथा यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. त्याच्यामध्ये ऑप्शनला त्या ठिकाणी एक प्रश्न असणार आहे. दुसरा, तिसरा सोडवा किंवा तिसरा, चौथा किंवा दुसरा, चौथा. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा याच्यापैकी कोणते तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे. पाहूया 5वा काय प्रश्न आहे. एक्सप्लेन ब्रीफली द व्हेरियस रेकॉर्ड्स दॅट आर यूज्ड इन इव्हॅल्युएशन प्रोसेस अँड राईट डाऊन द मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ इव्हॅल्युएशन रुब्रिक. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मूल्यमापन प्रक्रियेत वापरले जाणारे विविध अभिलेख थोडक्यात स्पष्ट करा आणि मूल्यमापन रुब्रिकचा अर्थ आणि महत्त्व स्पष्ट करा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज मेंट बाय स्टँडर्ड स्कोर्स. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ झेड स्कोर्स अँड टी स्कोर्स विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. प्रमाणित प्राप्तांक म्हणजे काय? झेड प्राप्तांक व टी प्राप्तांक यांचे महत्त्व योग्य अशा उदाहरणांसहित स्पष्ट करा. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन हा सुद्धा संख्याशास्त्रावरचा गणिती प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 7. फाइंड द स्टँडर्ड डेविएशन फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. खालील वारंवारता विभाजनावरून प्रमाण विचलन काढा. क्लास इंटरवल, फ्रिक्वेन्सी 90 ते 99, फ्रिक्वेन्सी 1, 80 ते 89, फ्रिक्वेन्सी 2, 70 ते 79, फ्रिक्वेन्सी 5, 60 ते 69, फ्रिक्वेन्सी 10, 50 ते 59, फ्रिक्वेन्सी 20, 40 ते 49, फ्रिक्वेन्सी 15, 30 ते 39, फ्रिक्वेन्सी 7. तर ही वर्गांतरं आणि त्यांची वारंवारिता दिलेली आहे. याच्यावरून प्रमाण विचलन तुम्हाला काढायचे. 5वा, 6वा, 7वा एक ऑप्शनला 5वा, 6वा सोडवा किंवा 6वा, 7वा किंवा 5वा, 7वा. तर आता हा जो प्रश्न आहे निबंध वजा, तर ह्या निबंध वजा प्रश्नांचं उत्तर जे आहे हे साधारणपणे 2.5 ते 3 पेजेस तुम्हाला लिहायचं आहे. जसं आता याच्यामध्ये मूल्यमापन तंत्र कोणती आहेत, पदनिश्चयन श्रेणी आणि पडताळा सूची यांची माहिती तुम्हाला द्यायची आहे. याच्यामध्ये बहुलक काढायचे, पण बहुलक काढताना मध्यमान आणि मध्यांक, त्याला आपण मध्यगा असं म्हणतो, ते काढणं गरजेचं आहे. सुरुवातीला त्या 2 गोष्टी काढाव्या लागतील आणि नंतर तुम्हाला बहुलक काढता येईल. म्हणजे मध्यमान, मध्यांक आणि बहुलक याला 15 मार्क त्या ठिकाणी आहेत. 4थ्या प्रश्नात तुम्हाला चांगल्या अध्ययन अनुभूतीचे निकष लिहायचे आणि त्यांची चर्चा करायची आहे. त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मूल्यमापन प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे जे अभिलेख आहेत ते थोडक्यात स्पष्ट करायचे आणि मूल्यमापन रुब्रिक जे असतं त्याचा अर्थ आणि महत्त्व स्पष्ट करायचे. त्याच्यानंतर 6वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये स्टँडर्ड स्कोर्स, प्रमाणित प्राप्तांक याविषयी माहिती द्यायची, त्याची व्याख्या, कन्सेप्ट, झेड प्राप्तांक आणि टी प्राप्तांक यांचं महत्त्व लिहायचे आणि उदाहरणसुद्धा द्यायचे की झेड प्राप्तांक कसे असतात, टी प्राप्तांक कसे असतात, कोणत्या सूत्राच्या सहाय्याने ते मिळविले जातात आणि त्याचं रूपांतर कच्च्या प्राप्तांकाचं झेड प्राप्तांकामध्ये आणि टी प्राप्तांकामध्ये कसं केलं जातं हे उदाहरणासहित तुम्हाला स्पष्ट करायचे. आणि 7व्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रमाण विचलन त्या ठिकाणी काढायचं आहे. सूत्र लिहून त्या ठिकाणी किमती टाकायच्या आणि कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने त्या ठिकाणी तुम्हाला हे गणितं जे आहेत याच्यातले उदाहरणं जे आहेत, गणिती उदाहरणं ती सोडवायची आहेत. तर गणिती उदाहरणं जर सोडवली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि थेरॉटिकल जर क्वेश्चन सोडवला तर त्याच्यामध्ये मार्कांची जी हे आहे मार्क मिळवण्याची किंवा मार्क परीक्षकाकडून तुम्हाला मिळवण्यासाठी कष्ट पडतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित त्याचं लेखन करणं गरजेचं आहे. म्हणून गणिताचे प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत असतील तर ते ऑप्शनला असतील तर ते सोडवा. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.